ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर रात्रीचे वेळी दरोडे टाकून लूटमार करणारी टोळी गजाआड। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रीचे सुमारास सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत अधिकृत DEF पेट्रोल पंपावर अज्ञात 4 आरोपितांनी पंपाचे कॅबिनमध्ये प्रवेश करून लाकडी दांडे व तलवारीचा धाक दाखवून जमा झालेली रोख रक्कम 30,470 रुपये जबरीने लूटमार करून नेली होती। सदरबाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच घोटी पोलीस ठाणे हद्दीत खंबाळे शिवारात श्रीहरी पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्याकाठ्यांचा धाक दाखवून मारहाण करून 18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता। या घटनांमधील प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार व फिर्यादी यांना विचारपूस करून CCTV कॅमेऱ्यांची पडताळणी केली असता यातील गुन्हेगार हे नाशिक शहरानजीकचे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्यावरून तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माडसांगवी तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणावरून खालील संशयितांना ताब्यात घेतले। अमोल शरद माडी वय 25 वर्ष, संदीप बाळू खांदवे वय 25 वर्ष, महेश अंकुश ससाणे उर्फ सोनू वय 19 वर्ष, रवींद्र शंकर इंगळे वय 23 वर्ष, एक विधी संघर्षित बालक यांची चौकशी केली असता पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्याकाठ्यांचा धाक दाखवून मारहाण करून जबरी लूटमार केल्याची कबुली दिली आहे। तसेच यातील आरोपी क्रमांक 1 अमोल माळी याने चांदोरी तालुका निफाड परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याची देखील कबुली दिली आहे। गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची हुंडाई i20 कार 3, एक चोरीची स्प्लेंडर NXG मोटारसायकल, एक तलवार व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन असा एकूण 5,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।